इयत्ता 7वी विषय इतिहास घटकाचे नाव शिवपूर्वकालीन महाराष्ट्र यावरील संपूर्ण स्वाध्याय स्पष्टीकरणासह पाहूयात. शिवपूर्वकालीन महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 1. खालील तक्ता पूर्ण करा. यामध्ये गाव किंवा मौजा कशास म्हणतात? छोट्या खेडेगावास गाव किंवा मौजा म्हणतात. यातील पदाधिकारी गावातील पाटील आणि कुलकर्णी. उदाहरण इंदापूर कसब्यातील गाव. त्यानंतर कसबा कशास म्हणतात? मोठ्या खेडेगावास कसबा म्हणतात. यातील पदाधिकारी शेटे आणि महाजन. आणि याचे उदाहरण आहे इंदापूर कसबा आणि वाई कसबा. गाव मौजा पाहिलं, कसबा पाहिलं, परगणा अनेक गावे मिळून परगणा होत असे. यातील पदाधिकारी पहा देशमुख आणि देशपांडे. आणि उदाहरण पुणे परगणा आणि शिरवळ परगणा. बघा पुन्हा एकदा पाहूयात. गाव किंवा मौजा कशास म्हणतात? छोट्या खेडेगावास गाव किंवा मौजा म्हणतात. कसबा कशास म्हणतात? मोठ्या खेडेगावास कसबा म्हणतात. परगणा कशास म्हणतात? अनेक गावे मिळून परगणा होत असे. पदाधिकारी पहा गावातील पाटील कुलकर्णी, कसब्यातील शेटे महाजन, परगण्यातील देशमुख देशपांडे आणि काही उदाहरणे सुद्धा दिलेली. प्रश्न क्रमांक 2 म्हणजे काय? यातील पहिला आहे पहा बुद्रुक. बुद्रुक म्हणजे काय? मूळ गावाला बुद्रुक म्हणतात. यानंतर दुसरा आहे पहा बलुत. बलुत म्हणजे काय? गावात कारागीर जी सेवा देत असत त्याबद्दल शेतकऱ्यांकडून त्यांना शेतीतील उत्पन्नाचा काही वाटा मिळे त्यास बलुत असे म्हणत. 3 वतन. वंश परंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगायची सारामुक्त जमीन म्हणजे वतन होय. यामध्ये पहा बुद्रुक, बलुत आणि वतन म्हणजे काय याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. विद्यार्थ्यांनी हे वाचन करावं आणि ते स्पष्टीकरण समजून घ्यावं. प्रश्न क्रमांक 3 शोधून लिहा. पहिला आहे पहा कोकण किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेले लोक कोण होते? तर ते सिद्धी लोक होते. 2 अमृतानुभव ग्रंथाचे रचनाकार. याचे रचनाकार आहेत संत ज्ञानेश्वर. 3 संत तुकारामांचे गाव. संत तुकारामांचे गाव आहे देहू. त्यानंतर 4 भारुडाचे रचनाकार. भारुडाचे रचनाकार आहेत संत एकनाथ. 5 बलोपासनेचे महत्त्व सांगणारे. बलोपासनेचे महत्त्व सांगणारे संत रामदास. 6 स्त्री संतांची नावे. कोणती नावे आहेत पहा संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कानोपात्रा, संत बहिणाबाई, संत सोयराबाई, संत निर्मळाबाई. अशा पद्धतीनं शोधून लिहा. हा प्रश्न आपण पूर्ण केला. प्रश्न क्रमांक 4 तुमच्या शब्दात माहिती व कार्ये लिहा. यामध्ये पहिला आहे पहा संत नामदेव यांच्याविषयी माहिती आणि कार्य पाहूयात आपण. संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत होते. ते कुशल व संघटक व कीर्तनकार होते. त्यांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोचवण्याचे कार्य केले. त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी बांधली. 2 नंबर संत ज्ञानेश्वर यांच्याविषयी माहिती आणि कार्य पाहूयात. संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला. त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली. त्यातून व अभंगातून भक्ती मार्गाचे महत्त्व सांगितले. अशा पद्धतीने संत ज्ञानेश्वर यांचे कार्य आपण पाहिले. यानंतर संत एकनाथ यांचे कार्य पाहू. संत एकनाथ हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत होत. त्यांचे साहित्य विविध प्रकारचे आहे. त्यात अभंग, गवळणी, भारुडे यांचा समावेश होतो. परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही हे त्यांनी स्वतःच्या आचरणाने दाखवून दिले. ते खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते असे संत एकनाथ. यानंतर संत तुकाराम यांच्याविषयी. संत तुकाराम हे पुण्याजवळील देऊळगावचे. त्यांची अभंग रचना प्रसन्न आणि प्रासादिक आहे.
त्यांच्या अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची उंची लाभली आहे. संत तुकारामांची गाथा ही मराठी भाषेचा अनमोल ठेवा आहे. त्यांनी समाजातील दांभिकतेवर व अंधश्रद्धा यावर अत्यंत कडक शब्दात टीका केली. भक्तीला नीतीची जोड देण्यावर त्यांचा भर होता. प्रश्न क्रमांक 5. दुष्काळी रयतेला मोठे संकट का वाटत होते? उत्तर: शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असे. पाऊस पडला नाही तर शेतात पीक येत नसे. मग अन्नधान्याचे भाव वाढत. लोकांना अन्नधान्य मिळणे मुश्किल होई. जनावरांना चारा मिळत नसे. पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होई. लोकांना गावात राहणे कठीण होई. लोक गाव सोडत. लोकांवर परागंदा होण्याची वेळ येई. त्यामुळे दुष्काळ हे रयतेला मोठे संकट वाटे. आजचा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.